हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात आपण सगळे? मी सुषमा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा हा ब्लॉग आहे तो छोटासा आहे आणि कसा आहे तो तुम्ही कॉमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि तुमच्या छान छान कॉमेंट्स करत राहा. तर मी जेव्हा टेलरिंग शिकली तेव्हा मला बऱ्याच काही गोष्टी शिकायच्या होत्या. जसं की प्रत्येक कपड्यामध्ये ज्या पण डिझाईन बनवल्या जातात त्यासाठी लागणारा ज्या लेस असतील किंवा जे पण बटन्स वगैरे जे तर हा एक बटन आहे तो युनिक आहे आणि हा खूपच कॉमन असला तरीही बऱ्याचदा प्रत्येक ब्लाऊज किंवा ड्रेसमध्ये यूज केला जातो आणि फार युनिक आहे आणि सिंपल आणि दिसायलासुद्धा सुरेख. तर मी माझा ब्लाऊज शिवणार आहे, त्यासाठी मी ही बटन बनवत आहे. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि आता हे बनवल्यानंतर अटॅच कसे करायचे ते सुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवेन आपल्या ब्लॉगमध्ये. तर हे जे बटन बनवत आहे ना ते मी थर्मोकॉलपासून बनवत आहे. तर तुम्ही थर्मोकॉलपासूनसुद्धा बनवू शकता किंवा हा आहे चिंदी, म्हणजे चिंदी म्हणण्यापेक्षा जे हा जो ब्लाऊज पीस आहे ना त्याच्या साईडने जो धागा निघालेला आहे ना तो मी कट करून घेतलेला आहे. असे बरेचसे ब्लाऊज असतात त्यांचे धागे खूप फटाफट निघतात, म्हणजे जरी हवा लागली ना तरी फास्टमध्ये ते धागे निघायला लागतात. अशा प्रकारचे काही ब्लाऊज असतात. तर हे ब्लाऊज पीस आहेत त्यांचे धागे असे निघाले होते, माझेच आहेत. तर ह्याच्यापासूनसुद्धा छान असे हे बटन तयार करता येतात. हे गोल बटन युनिक आहेत आणि जेव्हा आपण ड्रेसला किंवा ब्लाऊजला लावतो त्याच्यानंतर ही डिझाईन फारच सुंदर दिसते दिसायला. म्हणजे एकदम ट्रेडिशनल आणि काय सांगू, मला तर खूप आवडते ही डिझाईन. तर म्हटलं चला मी हा एक सिंपल ब्लाऊज माझा मी स्वतःचा शिवणार आहे, तर त्याला हे बटन मला लावायचे आहेत. तर मी ते बनवायला घेतले आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सर्वांनी कॉमेंट्स करून नक्की सांगा कसे बनवलेले आहेत. तर ह्या धाग्यापासूनसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे बटन्स बनवू शकता. मला जेव्हा हे यायचे नाही ना, मला हे खूप आवडायचे बटन्स, आणि जेव्हा यायची नाही ना तेव्हा मी 5 रुपयाला एक बटन बनवून घ्यायची आणि बऱ्याचदा असे माझे पैसे वाया गेलेले आहेत. पण नंतर मी म्हटलं बघूया. तर मी काय केलं, ज्यावेळेस माझा ड्रेस खराब झाला ना तेव्हा तो मी बटन खोलला. तर त्या बटनमध्ये काय नव्हतं, फक्त म्हणजे बारीक ज्या चिंध्या होतात त्यांचाच गोला करून धाग्याने फिट्ट बांधून घेतलेलं होतं. तर मी म्हटलं चला आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवूया हे सगळे बटन्स आणि तुमच्यासोबत शेअर करूया. तर थर्मोकॉलपासून बनवले जातात हे तर सर्वांनाच माहिती आहे, पण अशा पद्धतीने तुम्ही कधी बनवले आहात का? आता ही सेकंड पद्धत जी मी दाखवलेली आहे ती तुम्हाला माहीत असेल तर नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि असे बनवल्यानंतर गाठ मारून घ्यायचे आहे धाग्याला. धागा हा फिट्ट घट्ट एकदम असा खेचून बांधायचा आहे, जेणेकरून पूर्ण छान असा गोल राऊंड आला पाहिजे. तर अशा पद्धतीने हे सगळे आपण बटन्स आहेत ते बनवून घेणार आहोत. तर मी ह्या धाग्यांपासून 4 बटन बनवून घेतले, थर्मोकॉलचे 3-4 बनवले. आणि ही डिझाईन आहे ना बटनांची ती मी माझ्या ब्लाऊजच्या हातांना लावणार आहे आणि ती लावल्यानंतर किती फार सुंदर दिसते ना ते तुम्हाला नक्की दाखवेन. तर मला ही एक डिझाईन आवडते, सिंपल आणि फार सुंदर आहे. तर म्हटलं चला आज आपण हा ब्लॉग बनवूया आणि तुमच्याबरोबर शेअर करूया. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी बराच वेळ लागतो आणि प्लस त्याच्यामध्ये काय बोलतो आपण, प्रॅक्टिस असेल तर फटाफट होतं असं काही नाही, पण प्रॅक्टिस नसेल तर थोडासा वेळ लागतो. बऱ्याच जणांना शिलाई खूप आवडते, म्हणजे वेगवेगळं काही ना काही शिवायला, पण बऱ्याच लोकांना त्याचा कंटाळा येतो, कारण की एवढे छोटे छोटे कटिंग करायचे कपडे आणि मग त्यांना शिवत बसायचं आणि त्यांना आकार द्यायचं. जसं कुंभार मातीला आकार देऊन मटकं घडवत असतो तसंच हे सुद्धा आहे काम. तर छोटे छोटे आपण तुकडे करून नंतर मग त्यांना जॉईंट करत असतो आणि त्याला एक व्यवस्थित आकार देत असतो. तर हा नेटचा कपडा आहे. मी त्या दिवशी बघा कलश कमल शिवलेला आहे, म्हणजे समई आसन शिवलेला आहे. तर हा नेटचा कपडा होता माझ्याकडे, तर तो मी गोल पूर्ण असा करून घेतलेला आहे आणि पुन्हा ह्याचंही सुद्धा बटन बनवणार आहे. तर ही आपली तिसरी स्टेप आहे बटन बनवण्याची. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे बटन आपण बनवू शकतो आणि फार सुंदर आहेत. मलासुद्धा हे खूप आवडले, कारण मी म्हटलं एवढे सोपे होते, मग मी बरेच पैसे ह्याच्यामध्ये वाया घातले, कारण की एक बटन 5 रुपये आणि असे मी 50 किंवा 60 बटन तर नक्कीच घ्यायची.
तर हे असे बटन बनवून घेतलेले आहेत आणि आता हे 2 ह्याचे बनवून घेतल्यानंतर काय ते आपलं नेटचा कपडा, याच्यानंतर आपण हे ऊनचा धागा आहे. ऊनचा धागा तुमच्याकडे घरी असेल नसेल मला माहीत नाही, माझ्याकडे खूप सगळं आहे. तर ऊनचा धागा घेऊनसुद्धा तुम्ही यूज करू शकता अशा पद्धतीने, जी मी पद्धत दाखवत आहे त्या पद्धतीने. आणि नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही ज्या सॉफ्ट एकदम चिंध्या असतात ना त्यांना कटिंग करून घ्यायचं आणि त्याच्यापासूनसुद्धा हे बटन युनिक बनवू शकता. जर का कोणता एकाच कलरचा कपडा असेल आणि तुम्हाला जर ते असे बटन बनवायचे असतील आणि तुम्ही त्याच्यामध्ये थर्मोकॉल यूज करत असाल तर थर्मोकॉल यूज करू नका. आणि करताय तर त्याच्यामध्ये फक्त व्हाईटच कलरचा थर्मोकॉल घ्या, कारण कलरवाले जे आहेत ना थर्मोकॉलची मणी, त्याचा कलर निघतो नंतर आपण जेव्हा वॉश करतो. मी बऱ्याचदा पाहिलं आहे, तर काही लोक थर्मोकॉलचे, माझ्या 1-2 ड्रेसला तसंच झालं होतं, थर्मोकॉलचे होते, तर त्याचा मग नंतर कलर लागायला लागला. आणि मी म्हटले कलर कसं काय चेंज झालं, म्हणून मी ते खोलून पाहिलं तर आतमध्ये कलरफुल थर्मोकॉल होता. तर त्याचा तो कलर निघून बाहेर आलेला, कपड्याला लागलेला, असं झालेलं. तर यूज केला तर फक्त व्हाईटच यूज करा, नाहीतर एक काम करायचं, पाण्यामध्ये ठेवून द्यायचं त्यांना थोडा वेळ आणि त्यांचा कलर निघून जाऊन द्यायचा. तसंही थर्मोकॉल काही खराब होत नाही. तर पाण्यामध्ये ठेवलात की त्यांचा तो कलर निघून जातो आणि मग त्याच्यानंतर ते आपण यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने हा ऊनचा मी एक नाही तर 3-4 असे हे बटन बनवून घेतलेले आहेत. असे वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले बटन तुम्हाला कसे वाटले कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि तुमच्या छान कॉमेंट्स करत राहा. तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी रोज बनवत आहे. गेले 2 दिवस खूप मला वायफायचा म्हणजे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकली नाही. व्हिडिओ माझे रेडी होते बट मला अपलोडिंगमध्ये खूप प्रॉब्लेम येत होते, तर त्यासाठी सॉरी. आणि असेच रोज व्हिडिओ नवीन बघत राहा. कशा आहेत नक्की सांगा कॉमेंट्स करून. तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा जो बेल आयकॉन आहे तो प्रेस करायला विसरू नका, कारण तुम्ही जेव्हा तो बेल आयकॉन प्रेस करता ना तेव्हा जे पण माझे नवीन व्हिडिओज आहेत किंवा मी जर लाईव्ह येते किंवा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते किंवा कोणतीही पोस्ट अपलोड करते यूट्यूब संदर्भात, तर तुम्हाला ती सर्वात आधी मिळेल. तर नक्की बाजूचा जो बेल आयकॉन आहे तुम्ही सबस्क्राईब केल्यावरती तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नवीन ज्या नोटिफिकेशन आहेत ते तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. आणि लाईव्हस्ट्रीमसुद्धा आपली डेली असते, तर लाईव्हस्ट्रीमसुद्धा जॉईन करायला विसरू नका. न विसरता सर्वांनी जॉईन करा. आणि आपले हे नवीन व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत नक्की सर्वांनी कमेंट्स करून सांगा. तर लवकरच हा जो मी ब्लाऊज शिवणार आहे त्याच्यामध्ये जर अजून काही वेगळंपणा मी करणार असेल तर तुम्हाला तो नक्की दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमार्फत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसे आहेत ते व्हिडिओ नक्की सांगा. सो थँक्यू सो मच एव्हरीवन वॉचिंग माय YouTube video. Bye bye, take care.